विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। बहुजनांच्या लेकी बाळी, उपेक्षित वर्गातून आलेल्या लेकी बाळी मग श्री श्री रविशंकरला विरोध करू शकत नाही, भाजपचा आमदार नरेश अग्रवालला विरोध करू शकत नाही। दस्तूर खुद्द मोदी म्हणत आहेत की मैं हिंदू रिलीजन नहीं मानता। काल सुब्रमण्यम स्वामी जी म्हणाले वो कोई हिंदुत्ववादी नहीं है, रावण बहुत बुद्धिमान था, मोदी कोई रावण नहीं हो सकता क्योंकि मोदी के पास बुद्धी नहीं है। मी म्हणलं नाही, सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं, सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं, भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं। याच्यापैकी एकावरही आक्षेप होत नाही। ज्या ज्या लोकांनी संत महापुरुषांबद्दल बोलले याच्यावर आक्षेप घेतला जात नाही। आक्षेप कुणावर घेतात ते माझ्यावर, कारण मी गरीब आहे ना, मी उपेक्षितातलं लेकरू आहे। अशा उपेक्षित लेकराला इतर कुठे स्टेज नसता मिळाला कदाचित। शिवसेनेने ते मोठं मन केलं, कारण शिवसेना जात बघत नाही, शिवसेना धर्म बघत नाही, शिवसेना जात धर्म लिंगाच्या पलीकडे जाते आणि शिवसेना माणूस म्हणून माणसाच्या गुणवत्तेला वाव देते। शिवसेनेने संधी दिली संविधान वाचवायची, शिवसेनेने संधी दिली लोकशाही वाचवण्याची, शिवसेनेने संधी दिली गद्दारांना धडा शिकवण्याची। मी बोलायला उभी राहिले आणि मग उपेक्षित वर्गातली आहे ना, गरीब घरची आहे ना, अरे चला तुडवा, बांधा तिरडी, कोण येणार आहे तिच्यासाठी, काढा तिची अंत्ययात्रा। माझी तिरडी काढून जर तुमचे प्रश्न सुटत असतील ना, हेट द सिन बट नॉट द सिनर। द्वेष पापाचा करा, पाप्याचा करू नका। ज्या ज्या लोकांनी माझ्याबद्दल अभद्र भाषा वारकरी संप्रदायाच्या अडवून केली त्या एकाबद्दलही मला वाईट बोलायचं नाही। त्यांना परमपिता परमेश्वर जी काही चैतन्यदायी शक्ती असेल, जी काही सुप्रीमो पॉवर असेल, ती सुप्रीमो पॉवर त्यांना सद्गती आणि सद्बुद्धी प्रदान करू। मी नाही त्यांच्याबद्दल वाईट बोलणार, परंतु या सगळ्या लोकांचे कनेक्शन नंतर उघड झाले, ते प्रत्येकाचे भाजप सोबत उघड झाले। जेवढे व्हिडिओ अपलोड झाले ते सगळेच्या सगळे सोशल मीडियाच्या भाजपच्या आणि मनसेच्या पेजवरून व्हायरल झाले। हे ठरवून केलेलं राजकारण होतं। आणि का केलं? मग ते म्हणाले आम्ही तिरडी। अरे तुम्ही प्रतिकात्मक काय, तुम्ही ओरिजिनल जरी माझी तिरडी बांधायची ठरवली ना, तरी पण शेवटपर्यंत शिवसेनेशी इमान राखू आम्ही, घाबरत नाही तुम्हाला। आणि राहिला प्रश्न की अरे गरीब आहे, उपेक्षित वर्गातली आहे, कोण आहे तिच्या सोबत, या भ्रमात राहू नका, कारण महाराष्ट्रातला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक शिवसैनिक माझा भाऊ म्हणून, माझा पाठीराखा म्हणून माझ्या सोबत आहे। शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब, युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी, शिवसेनेचा संपूर्ण परिवार ठामपणे माझ्या पाठीशी उभा आहे आणि ही सगळी आमची कुटुंब म्हणून ताकद आहे। आता हे सगळं का राजकारण केलं या लोकांनी, कशासाठी केलं बरं? तर राजकारण करण्याची 2-3 कारणं होती। एक, महाप्रबोधन यात्रेचा तर मोठा धसका होताच होता, पण महाप्रबोधन यात्रेत आम्ही यांची बिंग फोडतोय, महापुरुषांचा अवमान करताय ती माणसं। माझा राजीनामा मागतात आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागत नाही। दादा जरा 6 नंबरचा हिडीव लावावं, तेवढा हिडीव लावाच, जरा लावा। काय म्हणली जरा ही सगळी महाराजा चक्रवर्ती सब ये समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या, या सगळ्यांनी शाळा सुरू करताना त्यांनी लोकांकडे भीक मागितली। कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रेस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, तो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है। शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। शिवाजी बद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये। शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था, पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके। ऐसा ही माननीय एकनाथ रावजी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई,
पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है। महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है। तर हे भिकार लोक भिकार चर्चा ज्या करू लागले, हे भिकार लोक ज्या पद्धतीने बोलू लागले, विस्की में विष्णू बसे, बस झालं दादा, रम में श्रीराम. बस झालं. आता तुम्ही विचार करा दादा हो, ह्याच्यातल्या एकाचा तरी राजीनामा आशिष शेलारने मागितला का? छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोश्यारींचा राजीनामा त्यांनी मागितला नाही. राज्यपाल, महामहिम राज्यपाल पद हे महाराष्ट्रातलं किंबहुना कुठल्याही घटक राज्यातलं अत्यंत महत्वाचं पद असतं. त्यामुळे महामहिम राज्यपाल या घटनात्मक पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. परंतु माझी अडचण अशी आहे की अत्यंत आदरणीय असणाऱ्या घटनात्मक पदावरची व्यक्ती म्हणून बसलेले जे कोश्यारी जे आहेत ते आदराच्या लायकीचे अजिबात नाही. हे फार स्पष्टपणे की त्यांचा आदर कसा करायचा आम्ही, जो आमच्या महापुरुषांचा अवमान करतो. आणि विशेष सन्माननीय मुख्यमंत्री अजिबात म्हणाले नाही की याच्यावर कारवाई करायची. जे म्हणाले होते तथाकथित महाशक्तीच्या कृपेने मी मुख्यमंत्री झालो, ते म्हणाले की मी आणि देवेंद्रजी रात्रीला भेटत होतो कपडे बदलून. राज्याला लोक कशाला भेटतील दोघ जण, काय आता त्यांची त्यांना माहिती. मी राज्याला भेटत होतो म्हणले. ती महाशक्ती, ज्या महाशक्तीने तुम्हाला मुख्यमंत्री केले, त्या महाशक्तीला यांनी एकही पत्र लिहिले नाही की असा राज्यपाल परत बोलवा. आशिष शेलारांनी एकही ट्विट केलं नाही की अरे बाबा यांचा राजीनामा घ्या. भाजपच्या एकाही नेत्याने, ही सगळी मुक्ताफळं उधळणारे सगळे भाजपचे नेते, यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. मागणी कुणासाठी करते? 13 वर्षापूर्वीचा 14 सेकंदाचा चंक असणाऱ्या सूक्ष्म अंधारीची. काय धंदा आहे? काय म्हणजे लोकांना येड्यात काढायचा. अरे आम्ही काही बघलं तर व्हिडिओ घेतोय, हा का धोत्रावर इन करतोय, का डोसक्याला गुडतील लावतोय, कानात बिडी आहे का आमच्या? काय काय समजून तुम्ही हे बोलताय? महापुरुषांचा होणारा अवमान आणि त्यावरून निघालेला महामोर्चा, त्या महामोर्चाकडचं लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी जे अगदी काही दिवसांपासून जे महाराष्ट्रात थैमान चालू आहे. मगाशी आत्ता जो म्हणाला ना शेवटचा भाजपचा नेता कि जैसे छत्रपती महाराज ने बंड किया था वैसे ही एकनाथ शिंदे ने बंड किया. काय कुठल्या कुठं कुठल्या कुठं काहीतरी म्हणजे हूट शिळी काहीतरी माणसानं काहीतरी बघितलं पाहिजे का नाही? आता या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेने बंड किया था, ठीक आहे बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी बंड केले होते. एकनाथ भाऊंनी काय खोका राज्यासाठी बंड केले होते का? कुठल्या राज्यासाठी बंड केले होते? कारण महाराष्ट्राचे कुठले प्रश्न तुम्ही सोडवले? अहो तुम्ही मुख्यमंत्री झालाय सा भाऊ, मुख्यमंत्री झालाय तेव्हापासून तुम्ही आज झाल्या म्हणजे तुम्ही साधारणतः जुलैमध्ये मुख्यमंत्री झालाय, लगेच ऑगस्ट मध्ये गणपती बसले, तुम्ही 10 दिवस गणपतीत फिरला. मग गणपती झाले की तुम्ही सगळीकडे लगेचच महाळ पडली की लगेच श्राद्धाची जेवण सुरू झाली. मग श्राद्धाची जेवण झाली की लगेच दांडिया गरबा, मेरा पागल जिया ना माने, मेरी बेचैनी कोई ना जाने. जनता इकडं बेचैन महागाईनं, हे आपलं ह्यांचं चालू. तुम्ही होतात कधी? त्याच्यानंतर वेळ मिळाला तर दिल्लीच्या चक्रा, कारण ह्यांच्या हातात काहीच नाही, ह्यांच्या हातातच काही नाही, सगळं स्टिअरिंग दिल्लीश्वरांच्या हातात. त्याच्यातून वेळ मिळाला तर गुवाहाटी, आता कुठं गेले तर अयोध्येला. त्यांनी आमच्यावर टीका करताना म्हणाले उद्धव ठाकरे हे घरातच होते, ते बाहेर निघालेच नाही. अरे उद्धव साहेबांचा काळ हा कोरोनाचा काळ होता. त्या कोरोना काळामध्ये लोकसंपर्क टाळणे हीच प्रायोर अट होती. परंतु ते घरातून राहून जे काम त्यांनी केलं, 4 भिंतीच्या आत राहून, आम्हाला अभिमान आहे की माझ्यासारखी एकेकाळची शिवसेनेची टीकाकार असणारी मुलगी सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांचं कोरोना काळातलं ते काम बघून, त्यांचा तो संयमी आणि प्रचंड प्रशासनावरची पकड बघून, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ज्या पद्धतीची अंमलबजावणी केली ती काबिले तारीफ होती. जागतिक आरोग्य संघटनेने सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा गौरव केला ते सन्माननीय उद्धव साहेब.
ते बाहेर पडले नाही, पण त्यांनी एवढं काम केलं की इथं कुठल्याही चंद्रभागेच्या तीरावर प्रेत तरंगली नाही. जशी युपीला भाजप सरकारच्या तिकडे काळात गंगेवर प्रेत तरंगली, तसं इकडे झालं नाही ना. आता आमचे मुख्यमंत्री घरी नसतेत, पण मंत्रालयात तरी कुठे असतात. ते बाहेरच सगळीकडे इकडं तिकडं. आवाजबाई तुझ्याकडं, पुनवबाई माझ्याकडं, जोगवा मागचं उकड, चाललाय आपला खेळ सगळा. नाही आमच्या गावाकडच्या म्हणी हो, आपलं गावाकडचं आहे, जाऊ द्या काय ते. आता हे सगळं चालू असताना ते असं म्हणाले की आम्ही एवढं काम करतो, मग आम्ही हे झालं ते झालं. राजे हो, यांनी राळ का उठवली मुळात? कारण भाजपची एक नीती आहे, मूळ मुद्दा जेव्हा जेव्हा त्यांना डायव्हर्ट करायचा असतो तेव्हा तेव्हा भाजपा अशा पद्धतीचं राजकारण करते आणि कुठल्या तरी शिळ्याकडीला ऊत आणायचा प्रयत्न करते आणि चर्चा डायव्हर्ट करायला ठरवते. भाजपचं हे जुनी पद्धत आहे, हे जुनं राजकारण आहे. कोश्यारींच्या वक्तव्याकडून, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, सुधांशु त्रिवेदीच्या वक्तव्याकडून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं. यासाठी त्यांनी आमच्यावरच उलटा डाव टाकायचा प्रयत्न केला. कारण आम्ही प्रश्न विचारतोय ना, आणि आम्ही अथेट असं हिडीव दाखवू दाखवू प्रश्न विचारतोय. आम्ही काय शिवीगाळ करत नाही, काय वाईट वागाळ बोलत नाही, काय काय करत नाही. आम्ही आपलं हे बघा बाबा, हे असं चाललंय, तुम्हाला पटतंय का, असं सरळ साधा प्रश्न विचारतोय. आणि सरळ साधे प्रश्न विचारणं त्यांना सहन होत नाही. त्या सरळ साध्या प्रश्नांपोटी मग ते हैराण होतात. दादा हो, महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदेने बंड किया असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी विचार करावा की अरे गुजरातचं इलेक्शन समोर आलं की तुम्ही महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवले, कर्नाटकचं इलेक्शन आहे म्हटलं की महाराष्ट्राची गावं तुम्ही कर्नाटकला जोडायला निघालात. म्हणजे उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला. आपण काय करायचं इथं? आपण राहुल शिवळाचे क्लिपा बघायच्या. आय लव्ह यू राशी, आय लव्ह यू म्हणताय. लय भारी आवाज आहे विचारायचा, लय भारी आहे. तुम्ही एवढं जर आहात, तुम्ही जर विचार, मी असं म्हटलेलं आहे, मी शिवतीर्थावर शब्द दिला आहे, ज्याने कोणी सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत कपट नीती, छळ नीती आणि कपटी घाणेरडं राजकारण करून सत्तेवरनं पायउतार करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यात हितला बी होता आमचा एक भाऊ, काय काळ त्यानं संपर्क प्रमुख होता. काय त्यांचं ज्ञान सांगावं. हे बघा, काय जरी असलं घरात, आपण काय जरी आपल्या लेकराला बाळ्या म्हणलं, तान्या म्हणलं, पिंट्या म्हणलं, तरी चार माणसात असं नाही म्हणायचं. चार माणसात आपण नाही हो, तान्या घरात म्हणूया, असं बाहेर नाही म्हणायचं. मला असं तान्या बिन्या म्हणलेलं आवडत नाही, असं नाही करायचं. असं हे चुकीचं आहे, असं नाही. आपण आपण आपला भावडे आहे, ते काही का असं ना, आपला भावडे आहे. मग ह्याचा माध्यमांनी दखल घ्यावी. मी अजिबात बोललेली नाही, मी बोललेलीच नाही. कारण मला माहिती आहे सरकार इथं ही जी पोलिस थांबलीत का, ही संरक्षणासाठी कमी, ही काय बोलती ह्याच्यात अडकवण्यासाठी जास्त येतं. काय ताई नाही, आपलं काय तुमच्यावर काय बंधन नाही हो, तुम्ही काय हुकमाचे ताबेदार. आज त्यांचं ऐकताय, उद्या आम्ही बी तीच करणार, काय काळजी करणार. हिशोब बराबर फिट्टम फट करायचा आपल्याला खेळ सगळा. दादा हो, आता ही जे आमचा भाऊ होता, इकडं संपर्क प्रमुख होता, ह्याला तिकडं यवतमाळ मधला इकडं आणला, इकडं त्याला निवडून आणला, त्याला कॅबिनेट मिनिस्टर केला, त्याला एवढ्या चांगल्या चांगल्या बिचाऱ्याला संधी दिल्या. त्याचा दुसरा भाऊ म्हणजे आपलाच भाऊ शिवाजी भाऊ, त्याला बी आपण काही कमी दिलं का बरं? आ कुवतीपेक्षा जास्त दिलं की हो. इमानदार इमानदार लोक बाजूला ठेवले, जाऊ दे बाबा, ही समजदार आहे, ही संभाजी शिंदे समजदार आहे, किंवा आपला दुसरा डिकोळे समजदार आहे, पण हिले रटकाय चिडका बिब्बा आहे, ह्याला पहिलं द्या म्हणलं आणि दिलं की त्याला. चिडक्या बिब्ब्याला दिलं का नाही आधी आपण, पण दिलं तर ह्याची बौद्धिक कुवत किती.
ह्याची कुवत बघायची. अंकित बा बरं ह्यानं काय म्हणणार पुन्हा, मी भिकारी होत नसतो. हा बघा मगरुरी किती आहे. अंकित भाऊ धावावं तेवढं धावा. मी आहे एका नेत्याच्या चीड आणणाऱ्या वक्तव्याची. सैनिकांच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचं प्रकरण ताजं असतानाच आता शिवसेनेचे नेते तानाजी सावंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण एक वेळ मी महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही असं वक्तव्य सावंत यांनी केल्याचा दावा एका क्लिपद्वारे करण्यात येतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस सावंत यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती आहे. दरम्यान आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळली नसून तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तानाजी सावंत हे यवतमाळ मधून शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आहेत. नेमकं काय वक्तव्य केलंय तानाजी सावंत यांनी पाहूया. हा जवळपास 150-125 कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला, असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही. तुमच्याच लोकांचं काहीतरी गैरसमज असं की आला तानाजी सावंत काय भिकारी झाला काय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही. 125-150 कोटीचा कारखाना चलत चलत खरेदी करतो. चलत चलत. अरे होय दादा तू चलत चलत खरेदी करशील पण चलत चलत खरेदी करण्याची तुझी जी कुवत आहे ती ऐपत आहे. ती ऐपत कोणी बनवली? ती शिवसेनेने बनवली. ती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी बनवली. ही कुवत बनवण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली. इथल्या शिवसैनिकांनी मेहनत घेतली. तू चलत चलत भावड्या 150 कोटीचा कारखाना विकत घ्यायला, पण तुझ्याकडून 150 रुपये सुद्धा न घेता वन फिरून इथल्या एका शिवसैनिकानं तुझ्या पदरात मत टाकली आणि तुला निवडून दिलं की तू काहीतरी पांग फेडशील. तू असलं पांग फेडलंस. काय पांग फेडलंय? जरा दुसरा हिडीव लावा दादा, लावा जरा दुसरं बघू द्या, काहीतरी चांगलं बघू आपण जरा करमणुकीत. सत्तांतर झालं की लगेच मराठ्यांना आरक्षणाची खाच सुटली असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं. उस्मानाबादमध्ये हिंदुत्व गर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एससी मधून पाहिजे. यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे असंही ते म्हणाले. तानाजी सावंतांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झालाय. सरकारमधले मंत्री असलेल्या व्यक्तीनं एका विशिष्ट जातीबद्दल असं बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सध्या उमटते. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही बघतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच. आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे आणि सोडणार नाही घेतल्याशिवाय. आणि माझे जे नेते आहेत आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटते. भाषा बघा, मंत्री माणूस आहे, काय भाषा वापरते. अरे काय टपरी माणसं बी चांगली भाषा वापरतात रे दादा. जरा तरी त्या पदाला शोभणारी भाषा असावी. मराठा समुदायामध्ये अरे इथं 150 रुपये, तू चलत चलत 150 कोटीचा कारखाना घेतो दादा. अरे इथं 150 रुपयाच्या कामासाठी दिवसभर अशी उन्हात अनात राबणारी आणि बांधावर काम करणारी आमची कुळी कुणबटाची मराठ्याची आमची लेकरं आहेत. त्या लेकरांचा विचार तुझ्या डोक्यात नाहीये. आणि त्यांनी काही मागितलं, ह्याला काही खिशातलं द्यायचंय? हा, ह्याला काय ह्याचा बाप हिस्सा द्यायचा आहे? हा, ह्याच्या खिशातलं काय द्यायचंय, ह्याच्या घरचं काय द्यायचंय, ह्याला ह्याच्या खळ्यावरचं काढून द्यायचंय का? आणि ह्यानं लोकांची खाज काढणार. आता अशा लोकांचा आपल्याला व्यवस्थित माज उतरवावा लागेल. तो उतरवण्यासाठीच आणि ताळ्यावर आणण्यासाठीच महाप्रबोधनाची यात्रा आहे. कारण येड्याच्या हातात दिलं वाड. आणि आता काय जाऊ द्या भाऊ, जरा सांगा हो त्यांना पद दिल्यावर काय केलं त्यांनी ते जरा दाखवा बरं. वरचा थर वाळला, सुकला, त्यांनी तेवढंच ते उकरलं, त्याच्यामध्ये माती टाकली. पण त्या थराच्या खाली खेकड्यांनी जे होल तयार केलेले होते तो कायमचा प्रॉब्लेम कोकणामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. तर ते होल ह्यांच्या निदर्शनास आले नाही. होल पाडलं हे ग्रामस्थांचं वर्जन आहे का अधिकाऱ्यांचं वर्जन? ग्रामस्थांचंही म्हणणं आलं आणि अधिकाऱ्यांचंही म्हणणं आलं की खेकड्यांचा ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला त्रास होतो. हे तुम्हाला पटलं? पटायचा प्रश्न आहे. आता ते संयुक्त समिती बसलं. आता हे बघा कसं करावं, ह्याचं कसं करावं. मैं क्या करू तुम्हारा तानाजी भाऊ,
म्हणून मी तुला बाहेर कुठं नेत नाही म्हणल्यासारखा धंदा आहे. अरे देवा, एवढा मोठा मंत्री केल्यावर खेकड्याने धरण फोडलं म्हणते, कसं व्हायचं यांचं? आणि असली असली लोक, बुद्धिमत्तेची लोक, ज्यांची बौद्धिक कुवत नाही, ते अंधारात पडून गेले तिकडे. ते सुरत वाया गुवाहाटी गोवा असं करून आले, अंधारात पळून गेले, लपत छपत आले, ब्लॅक कमांडोंची प्रोटेक्शन घेऊन गेले, ब्लॅक कमांडोच्या प्रोटेक्शन मध्ये बाहेर आले आणि मंत्रिपदाची सत्ता घेतली. आणि जशी मंत्रिपदाची सत्ता आली आणि प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी मिळाल्या की त्या सिक्युरिटीच्या जीवावरती ते वाटेल त्या पद्धतीने बोलायला लागले. आणि बौद्धिक कुवत नसताना ते सन्माननीय पक्षप्रमुखांवरती टीकास्त्र सोडवायला लागले. काय कुवत यांची. आणि अशा लोकांनी या लोकांना जागा दाखवली पाहिजे, म्हणून महाप्रबोधन यात्रा आहे. ही महाप्रबोधन यात्रा जेव्हा आम्ही करायचा सुरुवात केला आणि आम्ही एका एका भागात जायला लागलो, आम्ही काय करतोय? आम्ही प्रश्न विचारतोय. आम्ही साधे प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय अंकित भाऊ? पहिला गोष्टीशी अवेअर असणं. मला असं वाटतं की ही पहिला प्रश्न बघा त्यानुसार दर की एक एक प्रश्न कळला पाहिजे लोकांना माहिती कळली पाहिजे की अरे या सगळ्या गोष्टी ज्या भाजपने सांगितल्या होत्या त्याचं नेमकं काय झालं. अंकित भाऊ, पहिला प्रश्न सांगा जरा लोकांना समजावून. मंत्री आहात तुम्ही, त्याच्या आधी मंत्री आहात. 2000 जे काय असेल 1997 साली धरण झालंय, आघाडी सरकारच्या काळात झालंय, घेतले नाही. नेक्स्ट कर की, तुझं लक्ष नाही वाटतं माझ्याकडे भाऊ. बघ जीएफ मोदी जी तुम्ही म्हणाला होता बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. पण ह्या वाढत्या महागाईवर तुम्ही मात्र गपगार. देशातला शेतकरी कामगार आत्महत्या करतोय. भूकमारीमुळे निष्पाप गरीब जनता उद्ध्वस्त झालीये. जगण्यासाठी लोक चोऱ्या माऱ्या खून दरोडे करू लागले. या सामाजिक परिस्थितीला कोण जबाबदार? याचं उत्तर द्या. किती साधा प्रश्न आहे आमचा की बाबा तुम्ही 2014ला 19ला तुम्ही सत्तेत येताना 10 वेळा आम्हाला जाहिरात करू सांगितलं की महागाई आम्ही कमी करणार आहोत. तुम्ही म्हणत होतात की बहुत हो चुकी महंगाई की मार, आपकी बार नाही. आता पुढे मला बोलवत नाही. बहुत हो चुका वो इमोशनल अत्याचार. त्या सिलेंडरवाल्या आजी होत्या, त्या अशा सिलेंडरवर बसून आंदोलन करायच्या, आमच्या स्मृतीताई. हा, आता त्यांची स्मृती इराणला गेली का? काय झाले त्यांना? याददाश्त खो चुकी है क्या वो? की तुम्ही जी काही आंदोलन केली होती की महागाई वाढत आहे, अरे कोणती महागाई? तेव्हा 350 रुपयाला गॅस मिळत होता, आता 1250 रुपयाला गॅस मिळतोय. परवडतोय गोरगरीबाला? अरे 200 रुपयात बक्कल चॅनल बघायला मिळायचे, ते बी दिले तर दिले, नाही तर तेल लावत गेले. काय विषय नव्हता त्याच्यात काही. आता रपकन 500 ते 700चा रिचार्ज मारावा लागतोय. 28व्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता मेसेज पडतो, रात्रीच्या 12 वाजता युअर सबस्क्रिप्शन हॅज एंडेड, प्लीज रिचार्ज. बायको म्हणते आवक सकाळीच सांगत होते, तुम्ही काय ऐकतच नव्हतं. बघा ऐकतच नव्हतं तुम्ही. कसं ऐकायचं? पैसाच नाही. खिशे कापले की सगळ्यांनी. आपल्या कष्टाचे आपल्या घामाचे पैसे दर वाढवला. डाळीचा दर वाढला, आटाचा दर वाढला, रिचार्ज वाढले, गॅसचा दर वाढले, प्रत्येक गोष्टीचे दर वाढले. आणि पैसे कुठे गेले दादा हो? पैसे, अरे पैसे गेले आमचे सगळे. पैसे गेले, खोक्यांमध्ये बंद झाले. खोके घेऊन लोक ओके झाले आणि ते ओके घेऊन मोठे मोठे बोके झाले. मग बोकेच आम्हाला पुन्हा पुन्हा सांगायला लागले. मग ओके झालेल्या लोकांना महाप्रबोधन यात्रेतनं आता रोके रोके आम्ही त्यांना रोखणार, म्हणून महाप्रबोधन यात्रा म्हणून सांगण्यासाठी की या महागाईला कोण जबाबदार आहे. गोरगरिबांचं शिक्षण काय परिस्थिती आहे राजे हो? अरे कोणत्या मंत्री संत्र्याचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतंय? जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात ती गोरगरिबाची माणसं, गोरगरिबाची लेकरं. आणि तिकडं कॉन्व्हेंट मध्ये लाख 2-2 लाख रुपये भरून जे शिकतात ना ती आमदार खासदार मंत्र्यांची लेकरं.
पैसे आहेत आपल्याकडं. एखादं लेकरू शिकवल घरातलं, 2-2, 3-3 लेकरं कशी शिकवायची? कोरोनाच्या काळातली अवस्था आठवा, काय परिस्थिती होती. ऑनलाईन शिक्षण, स्मार्टफोनचा रिचार्ज कसा करायचा, किती परिस्थिती वाईट. एकाच वेळेला जर घरात 4 लेकरं असतील, 4 लेकरांचे वर्ग असतील तर 4 लेकरांना 4 स्मार्टफोन. कुणाच्या बापाच्या आणायचे? ह्याच्यावर कोण बोलणार? चलत 150 कोटीचा कारखाना विकत घेणारा त्याला शक्य आहे, आपल्याला कुठे शक्य आहे राजे हो? आपण काय करायचं? आम्ही प्रश्न विचारतोय. अरे महागाईचा दर कधी कमी होणार? देवेंद्रजी, अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. तुम्ही वचन दिलं होतं अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही म्हणाला होतात की आम्ही महागाई कमी करू. अध्यक्ष महोदय, त्याचं काय झालं? मला फक्त साध्या प्रश्नांची उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, माझा पुढचा प्रश्न आहे, माध्यमांनी कृपया अधोरेखित करावा. अंकित भाऊ, पुढचा प्रश्न सांगा. मेक इन इंडियाचा साक्षात्कार. देशातला तरुण बेरोजगार. देशाच्या बेरोजगारीचं प्रमाण 9% घसरलंय. कंपन्यांना टाळं लागल्याने रोजगाराला आळा बसलाय. म्हणून देशातला तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतोय. मग तुम्ही तरुणांना दिलेल्या आश्वासनांचं काय? याचं उत्तर द्या. दादा हो, तुम्हाला आठवतंय का 2014-19 त्या निवडणुका आठवा. काय म्हणाले होते 2014ला आणि 19ला? आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असं म्हणाले होते. मी अत्यंत संसदीय आणि संविधानिक भाषेत प्रश्न विचारते. आदरणीय पंतप्रधान मोदी जी ऐसा म्हणाले होते, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, जब हमारी सरकार आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. हर साल 2 करोड़ बेरोजगारों को. कुठे गेला आपला रोजगार? कुठे आहे तो रोजगार? अरे वर्षानुवर्ष पोरं अभ्यास करतायत, परीक्षाच्या तारखावर तारखा पडतात, परीक्षा सुद्धा होते, कधी कधी परीक्षा होते आणि निकाल लागत नाही, पेपर फुटला या सबबी खाली स्टे ऑर्डर येतात, पुन्हा लेखन तयारी करतात, पुन्हा परीक्षा दिल्या जातात. अरे एका परीक्षा, गावात परीक्षा होत नाही, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होते. तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर तिकिटाला पैसे किती लागतात? एका समजा असं विचार करा की 500 जागा निघाल्या, पोलीस भरतीच्या 500 जागा निघाल्या, किंवा कुठल्या तरी ग्रामसेवक तलाट्याच्या 500 जागा निघाल्या. 500 जागेसाठी 50-50 हजार भरतात. 50-50 हजार फॉर्म येतात. एक फॉर्म भरायला किती खर्च येतो राजे हो? ई सुविधा केंद्रावरती एक परीक्षेचा अर्ज भरायला 200 रुपये खर्च येतो. त्याच्यात परीक्षेचं चलन 400 ते 700 रुपयापर्यंत, कधी कधी 1000-1200 रुपयापर्यंत पण चलन जातं. त्याच्यानंतर परीक्षेची तारीख पडते, तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेला जायला 500 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे एक परीक्षेला जाण्यासाठी किमान 2000 रुपये एका लेकराला खर्च करावे लागतात. गोरगरिबाच्या घरात 2000 रुपये नाहीत एका परीक्षेला द्यायला. घरातली माय गळ्यातलं किडूक मिडूक काहीतरी विकते, गहाण ठेवते. घरात काही शेरडू किरडू मिरडू असेल तर त्याला विकतायत आणि त्या लेकराची भरती करायला लागले. अरे पण तरी पण एवढं सगळं करून त्या लेकराला काय नोकरी मिळते? कारण पुन्हा सांगतात की पेपर फुटला, पुढे गेला. कसा फुटला? टीईटी घोटाळा झाला. टीईटी घोटाळ्यात कोण होतं? म्हणलं आमचा अब्दुल्ला भाऊ होता. लाडानं हो, आपला घरचा भाऊ आहे. हा 70 भाऊच्या पोरींचं काय? त्याच्यावर कोणी प्रश्नच नाही विचारायचा. राजे हो, मी हे वारंवार प्रश्न विचारते की स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले, स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणते की आमच्याकडे जो सगळ्यात मोठा उत्पन्नाचा सोर्स आहे तो लोनचा नाहीये, व्हेकल लोन नाहीये, होम लोन नाहीये, कुठलीही व्याज नाहीयेत, कुठलीही ठेवी आणि रोखे नाहीयेत. आमच्याकडचा सगळ्यात मोठा इन्कम सोर्स हा लेकरांच्या परीक्षांचे जे चलन येतात त्या चलनाचा आहे. काय मोठा घोटाळा आहे. यावर आमचा आदरणीय मोठा भाऊ समाज सुधारक किरीट भाऊ काहीच बोलत नाही. मी तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढीन, सगळे घोटाळे बाहेर काढीन, धू काढीन. अजिबात त्याच्यावर बोलतलं जात नाही. मी साधा प्रश्न विचारते की अरे आमच्या बेरोजगारीचं काय झालं? लोकसंख्या जास्त असणे हा प्रॉब्लेम नाही, कारण भारताची लोकसंख्या ही अवलंबित लोकसंख्या नाही. भारताची लोकसंख्या ही उत्पादित लोकसंख्या आहे. अवलंबित लोकसंख्या ही खूप वृद्धावस्थेतले किंवा लहान अवस्थेतले असतात. भारताची लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. पण या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनला रोजगार दिला जातो का? या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनला अजिबात रोजगार मिळत नाही. सगळे कंपन्या, उद्योग जे महाराष्ट्रातले, ते मगाशी संजना ताई बोलल्या तो मुद्दा रिपीट करणार नाही. परंतु मग ही सगळी पोरं काय करणार?
ही पोरं नाक्या नाक्यावर, मग नाक्या नाक्यावर पोरं एकमेकांना व्हॉट्सअप पर GB पर डे 1.5 GB डाटा असं करते, नुसतं असं करते, ते असं करते. घरातल्या माया म्हणतात सारखा काय रे मोबाईल मध्ये बोट घालतोयस, अरे जा की बाहेरून कामधंदा बघ. कुठून बघल? मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं विद्वान तयार होतात. मग मग लेकरांना या व्हॉट्सअप मधनं हेट पॉलिटिक्स शिकवलं जातं. द्वेषमूलक राजकारणाचे मेसेजेस टाकायचे, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे मेसेजेस टाकायचे, आणि काही झालं की नेहरूंनीच केलं म्हणायचं. काय कमाल आहे, काही झालं की नेहरूंनी केलं. मोदीजींना एवढं तरी कळावं, अहो मोदीजी तुम्हाला निवडून आणण्यासाठी जी मतदार केंद्र उभी राहतात ना प्रत्येक शाळेमध्ये, त्या सगळ्या शाळां तुम्ही सभा घेता ते सगळे स्टेडियम ती नेहरूच्याच काळात बांधून झालेत, आणि तुम्ही प्रवास करता ती विमानतळ बी त्याच्याच काळातली आहेत. तुम्ही इकून टाकले, तुम्ही काय केलेलं नाही. कोण बोलते ह्याच्यावर? ह्याच्यावर आपण प्रश्न विचारायला लागले की सुषमा अंधारेला कसं अडवायचं ते बघते. नसतंय आडत, एकदा बी नसते, बिलकुल नाही. मी चळवळीतून आलेलं लेकरू आहे, पुन्हा पुन्हा सांगायले. नवऱ्याचा, बापाचा, लेकाचा, भावाचा असं काही दर बोट धरून आलेली नाही राजकारणात. लय चळवळीतून अभ्यास करून, लय टक्के टोनपे खाऊन, लय भट्टीतनं आली आहे. होय, माझ्या बोलण्यात रग आहे, लय रग आहे माझ्या बोलण्यात. माझ्या बोलण्यात रग आहे कारण माझ्या जगण्यात धग आहे. मी धगीचं आयुष्य जगून आली, मी होरपळून आली आहे, मी चटके सोसले आहेत सगळे. मी गरिबी बघितली आहे, मी भूक बघितली आहे, मी बेरोजगारी बघितली आहे, मी कष्ट बघितलेत, मी माझ्या आईच्या हाताचे घट्टे बघितलेत, मी तिचं 2-4 ठिगळाचं लुगडं बघितलंय, म्हणून मी बोलतीये. आम्ही एसीतनं येऊन बोलत नाही आहोत, आम्ही लोकांचे प्रश्न मांडतोय. काय प्रश्न आहेत अंकित भाऊ? चल तिसरा हिडीव लाव जरा. मोदी जी तुम्ही म्हणाला बहुत हुआ महिलाओं पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार. आणि तुमच्या सत्तेतच हाथरस, उन्नाव, कठुआमध्ये जेव्हा आमच्या मुलींवर बलात्कार होतो, त्यांची हत्या केली जाते, आरोपींना शिक्षा होत नाही, त्यावर मूग गिळून गप्प का बसलंय तुमचं सरकार? याचं उत्तर द्या. हाय याचं उत्तर यांच्याकडं. हे महिला सुरक्षा ठेवणार होते. कसली महिला सुरक्षा करतात हे? आये दिन महिलांना बदनाम करण्याचा कार्यक्रम चालू असतो, महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली जाते. कधी गुलाब पाटलांसारखा एखादा नेता मस्तवालपणे वक्तव्य करतो, कधी अब्दुल सत्तार सारखा माणूस अत्यंत टपोरी, घाणेरडी आणि मवाल्यांची भाषा वापरतो. या लोकांवरती भाजप अजिबात बोलत नाही. तुम्ही विचार करा माया हो, अरे राजकारणातल्या शीर्षस्थानी असणाऱ्या महिला, 5 वेळा संसद रत्न असणाऱ्या सुप्रिया सुळेला जर सरेआम पब्लिक मध्ये जर अब्दुल सत्तार इतकी टपोरी आणि मवाली भाषा वापरत असेल, तर गावखेड्यातल्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आई बहिणींची काय इज्जत सुरक्षित असेल? काय त्या माय मावल्यांच्या सुरक्षिततेचा विचार असेल? कधी याच्यावर बोलली भाजप, कधी याच्यावर बोलतात, ह्याच्यावर शब्द काढत नाहीत. पण लेकी बाळींची आबरू उधळून आपली राजकीय शिडी मात्र बनवतात. ज्या संजय राठोडवरती बलात्काराचे आरोप केले आणि स्वतःची राजकीय शिडी बनवली, तोच संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात बसतो, तेव्हा अजिबात प्रश्न विचारत नाहीत. आणि आम्ही प्रश्न विचारले की टोचतंय. तुमचं वल्ल बी जळतंय, वाळलं बी जळतंय, आमचं काय धुपत आहे, नुसता धूर निघत आहे. अरे काय महिला सुरक्षा तुम्ही केली? काय कुठं महिला सुरक्षित आहेत? अरे राजा हो, 7 वर्षाचं लेकरू बी सुरक्षित नाही, 70 वर्षाची म्हातारी बी सुरक्षित नाही. काय करतंय सरकार? कुठं आहे सरकार? आम्ही त्या भंडाऱ्यामध्ये गेलो, संजनाताई सोबत होत्या. एका माऊलीवर 4 वेळा बलात्कार व्हावा. कशामुळे? पहिला बलात्कार झाला वाघिणीवर, पहिला. भाकर मागत होती, अर्धा भाकर. अर्ध्या भाकरीसाठी बिचारी धडपडत गेली बाहेर. अर्धी भाकर देतो म्हणून नराधमांनी नेलं आणि अत्याचार केले. बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत त्या भंडाऱ्याच्या लाखणीच्या पुलाखाली आणून टाकली. पेट्रोल ड्युटी करणाऱ्या 2 महिला लेडी कॉन्स्टेबलला सापडली. लेडी कॉन्स्टेबलनी आणली आणि लाखणी पोलीस स्टेशन मध्ये माऊली टाकली. पण स्टाफ कमी होता, पोलिसांची काय चूक. दुसरीकडे एक सर्पदंशाची घटना घडली. स्टाफ मधले पोलीस तिकडे गेले, ही पोलीस स्टेशन मध्ये एकटीच. शुद्धीवर आली, भूक लागलेली, पोटात आगीचा डोंब उसळलेला. माऊली पोलीस स्टेशन मधनं अन्नाच्या शोधात पुन्हा बाहेर पडली. पुन्हा तिघांनी तिला पुन्हा त्याच पद्धतीनं ओरबाडलं. अर्ध्या भाकरीच्या तुकड्यासाठी एकही आरोपी पकडला जात नाही.
बरं त्या माय माऊलीला आम्ही मदत द्यायला गेलो तर भाजपवाल्यांनी मध्ये जाऊच दिलं नाही, भेटू पण दिलं नाही. पब्लिक डोमेन मध्ये फेसबुक लाईव्हला माझ्या पेजला जाऊन बघा, व्हिडिओ आहेत. नाही भेटू दिलं त्या माऊलीला. आम्ही एसपी कडे गेलो, अहो म्हणलं कुणी ऑर्डर काढली, का भेटू देत नाही, आम्हाला नका भेटू देऊ, तिच्या नातेवाईकाला पाठवा, फक्त आमच्या पक्षप्रमुखांनी मदत पाठवली, मदत द्यायची नाही म्हणले, मदत बी द्यायची नाही. अहो त्यांना बाहेर पाठवा, नाही पाठवत, आम्हाला आज जाऊ द्या, नाही जाऊ देत. बरं ठीक आहे, तुम्ही मदत देता का? आम्ही मदत दिली नाही. का देत नाही? बँक अकाउंट नाही. का बँक अकाउंट नाही? नाही म्हणले तिचं जरा. आम्ही तिच्या गावाकडे गेलो, तिचं बँक अकाउंट का नाही म्हटलं तर गावातल्या पोलीस पाटलानं सांगितलं, ताई त्या माऊलीला घरच नाही. राजे हो, 14 ऑगस्टला आम्हाला कळतं की त्या माऊलीला घरच नाही. आणि 14 ऑगस्टच्या संध्याकाळी आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात, हर घर आजादी का अमृत महोत्सव होगा. भाई और बहनों, मैं आपको अपील करता हूं कि हम सब आजादी का जश्न मनाएंगे बड़े हर्षोल्लास से, और घर घर में तिरंगा फहराएंगे, हर घर तिरंगा लगाएंगे. अरे लाओ की तिरंगा, कोण नाही म्हणते लाओ की तिरंगा. अरे पण हर घर तिरंगा लगाएंगे जब तुम्ही म्हणत आहात. ती माऊली, तिला मदत द्यायला बँकेत खातं नाही, खातं का नाही तर पत्ता नाही, पत्ता का नाही तर घर नाही. अरे ज्याला राहिला घरच नाही त्यानं तिरंगा कुठं लावायचा सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे? हे प्रश्न नाही विचारायचे आम्ही, ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही. असे प्रश्न विचारले की लय बोलते. मग अशी काहीतरी शंभूराजे देसाई माझ्याबद्दल बोलत होते. काय बोलावं सुचत नाहीये त्यांना. रोज 2-4 कॅबिनेट मिनिस्टर उचक्याच लागते. आता बहन आहे मी, लय लाडकी बहन आहे, 40त एकच बहीण आहे, एकुलती एक. पहिलं फक्त भावाईलीच उचक्या लागायच्या, आता भाऊजाईली बी उचक्या लागतात. आमची अमृता बहिणी परवा बी काय तर म्हणत होती, असू दे ननंद भाऊजायाचं भांडण आहे, दुधा तुपाची उकळी आहे. पण आज करमाळ्यात मुख्यमंत्री होते. मी एका प्रतिनिधीला विचारलं पंढरपूरमध्ये की दादा तुमचं लाईव्ह युनिट तिकडे गेलो होतं, काय बोलले मुख्यमंत्री? काय नाही ताई म्हणले, काहीच बोलले नाही. काय 30 काहीतरी चाललं होतं कारखान्याचं, बाकी काही बोलले नाही. मी म्हणलं चला तरी पण काहीतरी हेडिंग सापडते का बघूया. तर त्याच्यात मला एक हेडिंग सापडली, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना घेऊन चालणारं सरकार आहे. हो का? तुम्ही सर्वसामान्यांना घेऊन चालताय, बेरोजगारांना घेऊन चालताय तुम्ही? अय तरण्या बांडपोरा हो, विचारलंय तुम्हाला सरकारनं कधी? जगला का मेला विचारलंय? शेतकऱ्या हो विचारलंय? दिले तुमचे पैसे? हा, बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. अरे पंचनामे कधी झाले, काय झालं? 1 रुपया नाही कुणाच्या खिशात. हा, आपू खायला पैसे नाही तर इथं काय करायचं माणसानी? आणि म्हणले सर्वसामान्य, ह्यांचे सर्वसामान्य म्हणजे 15 जण आहेत का? ज्या 15 जणांना ह्या 2 महिन्यात क्लीन चिट मिळाल्यात, बघा बरं का कोण कोण आहे त्यांच्या सर्वसामान्यामध्ये. मोहित कंबोज सर्वसामान्य माणूस आहे देवेंद्रजींच्या यादीतला. जून मध्ये मोहित कंबोजांवर गुन्हा दाखल झाला होता. 2011 ते 2015 या काळामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचे 52 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं. 52 कोटी रुपयांच्या कर्जाचा जो मामला होता त्याचा गुन्हा मोहित कंबोजवरती दाखल होता. देवेंद्रजी सत्तेत आले, आता 23 डिसेंबरला क्लीन चिट दिली. बघा बरं का, भाजप मधला असला की स्वच्छ चारित्र्याचा क्लीन चिट, मिंदे गटातला असला की स्वच्छ चारित्र्याचा क्लीन चिट, शिवसेनेतला असला की तुमचे सगळे घोटाळे मी बाहेरच काढणार आहे. अरे काय, इतकं कसं करावं बरं, इतकं कसं बरं. मग दुसरे लाडके देवेंद्रजींचे प्रसाद लाड, महापुरुषांचा अवमान करणारे क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि हनुमंत गायकवाड यांची बीबीजी कंपनी, 2 कंपन्यांची मिळून बीबीजी क्रिस्टल कंपनी तयार झाली होती. या बीबीजी क्रिस्टल कंपनीत 10 कोटी बुडवल्याचा आरोप बिमल अग्रवाल नावाच्या माणसाने केला. हा बिमल अग्रवाल इतका भांडत होता, प्रसाद लाडच्या विरोधात गुन्हा दाखल होत नव्हता, तो न्यायालयात गेला आणि न्यायालयाने सांगितलं की गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल झाला. 2014चं प्रकरण मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आता देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यानंतर क्लीन चिट रिपोर्ट दिलाय, क्लोजर रिपोर्ट दिलाय प्रसाद लाडचा. जरा तिसरा सर्वसामान्य प्रवीण दरेकर, हे आमचे शेजार पाजारचे भाऊ नाहीत, ही शेजार पाजारचे.
प्रवीण दरेकर. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक 123 कोटीचा गैरव्यवहार. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनेच गुन्हा दाखल केला होता. आता देवेंद्रजी गृहमंत्री झाले, क्लीन चिट मिळाली बरं का, याच महिन्यात मिळाली. चौथे आदरणीय किरीट भाऊ, लय मोठा माणूस बिचारा, लय मोठा माणूस. सेव INS आणि विक्रांता निधीवर किरीट सोमय्यावरही आरोप आणि त्यांच्या लेकरावर पण आरोप. 57 कोटींच्या घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्याला क्लीन चिट दिली आहे. चौथे ह्या भावावर आपला खरंच जीव आहे. मला सारखं वाटतंय की हा भाऊ चक्रव्यूहात फसलाय. आमचा बच्चू भाऊ, आमचा बच्चू कडू भाऊ ह्या चक्रव्यूहात फसलाय असं वाटतंय. बच्चू भाऊचा 1,95,00,000 रस्ते कामाचा घोटाळा होता. या रस्ते कामाच्या घोटाळ्यात न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल झाला होता. यालाही क्लीन चिट दिलेली आहे. आमचा 5वा भाऊ संजय राठोड, गुन्हेबाळ, लय गुन्हाचं. त्याचा तर क्लीन चिट रिपोर्टही झाला, मंत्री बी झाला. आणि विशेष पूजा चव्हाण यांचा कुठल्या तरी इंजेक्शनने मृत्यू झाला म्हटले आणि या बिचाऱ्याला अन्न औषध प्रशासनच मंत्री केलं. काय काय म्हणजे दैवदुर्विलास म्हणावा. मग 6वा सर्वसाधारण माणूस जयकुमार रावल. ही सगळी नावं तुम्ही गुगल करू शकता, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. ही सगळी नामं, कारण मी वारंवार सांगते की जर कायदा माझ्या बापानं लिहिलाय तर मला कायद्याचा आदर करायचा कळतो, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. जयकुमार रावल पर्यटन मंत्री असताना दोंडाई दादासाहेब रावल बँक घोटाळ्यामध्ये नियमबाह्य कर्ज घेतलं, नियमबाह्य कर्जाचा घोटाळा होता. याच्यातही क्लीन चिट रिपोर्ट याच महिन्यात देवेंद्रजींनी दिलाय. देवेंद्रजींचे क्लीन चिट रिपोर्ट बघा कसे खडाखड भाजपच्या नेत्यांना जातात. मग त्याच्यातला अजून एक माणूस आहे गिरीश महाजन, आपला गिरीश भावड्या. एकनाथ भाऊला सांगते, असं असं करून सांगते एकनाथ भाऊला. काय माझ्या भावाला कळत नाही? कॉप्या करून पास झालाय काय माझा भाऊ? हा, पत्रकार परिषद सुचवतोय त्याला. ते गिरीश महाजनचा भुसावळ मानखुरची जमीन शपथपत्र नव्हतं. निवडणुकीमध्ये जे शपथपत्र जायचं त्या शपथपत्रात या भुसावळ मानखुरच्या जमिनीचा उल्लेखच केला नव्हता. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल दिले नाही, निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग झाला म्हणून गुन्हा दाखल होता गिरीश महाजनवर. क्लीन चिट रिपोर्ट, देवेंद्रजी गृहमंत्री झाले, क्लीन चिट रिपोर्ट. सुभाष देशमुख तुमच्या सोलापुरातला आहे, हा, वस्त्र व पणन मंत्री. लोकमंगलच्या समूहाच्या गाडीमध्ये तब्बल 97 लाखाची कॅश सापडली होती. 97 लाखाची कॅश सापडली. त्याची चौकशी चालू होती. चला सुभाष देशमुख को भी दे दिया, ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे. एक एक जण तिथं रांगेत बसलाय. आमच्या मिंदे गटातली बी लिफ्ट करा दे करायला लागलेत. मग आला दुसरा अजून आमच्या लातूरकडचा भाऊ संभाजी निलंगेकर. विक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनी 49 कोटीचा जमीन घोटाळा. 49 कोटीचा जमीन घेतली होती फूड प्रोसेसिंगच्या नावाने, कंपनी झालीच नाही, शेअर्स बी गेले, जमीन बी गेली. काय केलं पैशाचं कळलंच नाही, त्याची बी क्लीन चिट दिली. देवेंद्र भाऊ उदार मनाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा आहे, देऊन टाकलं लगेच. पुढे महादेव जानकर, ह्या बी भावावर आपला जीव आहे, बहुजनातला भाऊ आहे, पण हा बी भाऊ चक्रव्यूहात अडकलेला आहे. ह्या भावाला जेव्हा कळल तेव्हा कळल, कारण भाजप या भावाला संपवलंय. भाजपने अनेक बहुजन नेते संपवले, त्यात महादेव जानकरांना एक संपवले. काय, निवडणूक आयोगाचा गुन्हा दाखल झाला होता तिकडचा विदर्भातला, या गुन्ह्यातला क्लीन चिट रिपोर्ट गेलाय. प्रकाश मेहता ताडदेवचं MP मिलचं डेव्हलपरचा फायदा करून दिला म्हणून प्रकाश मेहताला परत क्लीन चिट दिली आहे. सिडकोची एक आणि बरं हे तर केलं, पण देवेंद्रजींनी सगळ्यांना जेव्हा सीट आरक्षित करून दिला ना तेव्हा स्वतःची पण सीट आरक्षित ठेवली. हा, स्वतःला पण एक क्लीन चिट दिली. कुठली? नवी मुंबईमध्ये सिडकोची जागा होती. नवी मुंबई सिडकोच्या जागेमध्ये 1467 कोटीची जमीन फक्त 3 कोटी कौड़ियों के मोल बेच दी. त्याच्यातला क्लीन चिट रिपोर्ट स्वतःला दिला. खुद पर ही मेहरबानी करली. विचार करा दादा हो, सगळी नावं भाजप मधली आहेत. येडे आहोत आम्ही, चिचुके खेळायलो तिथं, कटकल्याला भांग पाडायला लागलो, काही कळणं गेलंय आम्हाला. आणि हे सगळे प्रश्न आम्ही विचारतोय की अरे भाजपकडे अशी कुठली मशीन आहे
हिकडनं माणूस टाकला की हिकडं असा धुतल्या तांदळाचाच होतोय. हिकडनं टाकताना किरीट भाऊ म्हणते माफिया आहे, गुंड आहे, भ्रष्टाचारी आहे, त्याचं तर असंच करीन तसंच करीन. आणि इकडे आला की आता त्याचा विषय काढू नका. कसं काय काढू नका? माणूस तुमच्या विरोधात गेला की मेरा यार मेरा दुश्मन, आणि तुमच्याकडे आलं की हम दिल दे चुके सनम. ऐसा कैसे चलेगा दादा, कैसे चलेगा ऐसे? दादा हो, या महाप्रबोधन यात्रेतनं प्रश्न विचारतोय आम्ही, शांत आणि संयतपणे प्रश्न विचारतोय. ही महाप्रबोधन यात्रा मतं मागण्यासाठी नाहीये. ही महाप्रबोधन यात्रा लोकांना सत्य काय असत्य काय ते समजावून सांगण्यासाठी आहे. ही महाप्रबोधन यात्रा लोकांना हे सांगण्यासाठी आहे की अरे तुम्ही ज्यांना निवडून देताय ते निवडून देताना जरा तरी विचार करा. अरे जरा विचार करा दादा हो, की तुम्हाला अधिकार देणाऱ्यांनी हे संविधान बनवताना आणि हा अधिकार देताना सांगितलं होतं रक्ताचा एकही थेंब न साठता अमूलाग्र क्रांतीचा मार्ग तुमच्या हातात देत आहोत. दादा हो, चंद्रकांत पाटलांच्या अंगावर जी शाई पडली ना ती आपल्याला नाही आवडली, बिलकुल नाही आवडली. कारण मला असं वाटतं की या प्रत्येक माणसाचा निषेध व्यक्त करताना यांच्या तोंडावर शाई फेकण्यापेक्षा ही सगळी शाई एकत्र करावी आणि प्रत्येकाने आपल्या बोटाला लावून महापुरुषांचा अवमान करणारी ती विचारधारा पराभूत करावी, ती विचारधारा संपली पाहिजे. अत्यंत सकारात्मक पद्धतीनं ती शाई वापरूया आणि सकारात्मक पद्धतीनं ती शाई जो आम्हाला आमच्या महापुरुषांनी विचार सांगितलाय त्यासाठी ती शाई. कारण आपण रडीचा डाव खेळणारे नाहीत. एकदा शाई फेकणे त्याने काय होईल, त्याने काही प्रश्न सुटत नाहीत. सकारात्मक मार्गाने जाऊया, लोकशाहीच्या मार्गाने जाऊया, संसदीय मार्गाने जाऊया, एकेकाला प्रश्न विचारूया. राजे हो, लक्षात घ्या, निवडणुका फक्त एक दिवसाचा खेळ नसतो. तुमचं 5 वर्षाचं भविष्य असतं आणि 5-5 वर्षानं तुमची लेकरं मोठी होत जातात. 4 निवडणुकामध्ये तुमचं लेकरू वयात यायला लागतं. वयात आल्यावर तुम्हाला प्रश्न विचारतं अरे आमचं काय, तुम्ही काय करणार? कारण गव्हर्नमेंटनंच काही प्लॅनिंग केलं नसेल तर गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी काही प्लॅन आखावेत, तुमच्यासाठी योजना कराव्यात. यासाठी सरकार योग्य निवडलं गेलं पाहिजे. जर तुम्ही फेकणार, गप्पाट्या, थापा मारणारं सरकार निवडलं तर काय होईल तुम्ही तुमचं ठरवा. मी माझ्या परीनं फक्त सांगते की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतसे तुकोबाराय सांगतात. बुडतंय जग. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. शिवसेनेने सत्तेचा मोह कधीच केला नाही. शिवसेनेने कायम मराठी माणसाचे हित बघितले, महाराष्ट्राचे हित बघितले. शिवसेना सत्तेच्या मोहात असती तर शिवसेनेने आक्रस्ताळेपणा केला असता. सन्मान्य उद्धव साहेबांनी आक्रस्ताळेपणा केला नाही. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा आरडाओरडा केला नाही, भिंती रंगवल्या नाही वर्षाच्या. सन्मान्य उद्धव साहेब अत्यंत सन्मानाने खाली उतरले होते आणि आम्ही ठरवून घेतलंय सगळ्या शिवसैनिकांनी, ज्या कपट कारस्थानाने, ज्या कूटनीतीने त्यांनी सन्माननीय उद्धव साहेबांना पाय उतार करायचा प्रयत्न केला त्याच्या 50 पट अधिक सन्मानाने त्याच वर्षावर आम्ही उद्धव साहेबांना घेऊ. म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे. दादा हो, तरी न्यूनते पुरते. जास्त झालं असेल तर कमी करून घ्या, कमी झालं असेल तर तुम्ही विचार करून ॲडिशनल सुचवा. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी सांगितलं. मला माहिती आहे मी एवढं बोलल्यावर ते पुन्हा माझ्यावर काही ना काही संकट आणणार. काहीच संकट नाही तर कदाचित माझा घातपात करणार. त्यांना जे करायचे ते करो बापडीचे. परंतु माझ्या महापुरुषांचा वारसा जिथे जतन करून ठेवलेला आहे तो वारसा मी असाच वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र राहण्यासाठी जर इथे प्रबोधनकार ठाकरेंनी, शाहीर अमर शेखांनी, अण्णाभाऊ साठेंनी आपलं प्राणपणाला लावलेले होते तर तो महाराष्ट्र वाचवण्यासाठी सन्मान्य उद्धव साहेबांचे छोटे छोटे शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे हा सेतू बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या प्रयत्नाचे सहभागी व्हावं, आम्हाला साथ असावी, आशीर्वाद असावा, बस एवढंच मागणं आपल्याकडून मागत आहोत. दादा हो, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे एकाही मित्र गटातल्या एखाद्या नेत्याला, त्याच्या कार्यकर्त्याला, 90 छाप खबऱ्याला कुणालाही राग आला असेल, वाईट वाटलं असेल, चुकून माकून त्याचा उपमर्द झाला असेल, चुकून माकून काही त्याला मी जास्तीचं बोललं असेल तर अशा त्या सगळ्यांची, त्याच्यापैकी मी एकाची बी माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर थांबते, रजा घेते
जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.